बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये. आज इयत्ता तिसरी, विषय गणित, Standard 3, subject maths, and our topic is, what you can see in front of you? So many notes and so many coins. Okay, you can identify these coins. कारण शाळेत जाताना खाऊ घेण्यासाठी तुम्ही आईकडून पैसे घेता, हो की नाही? मग त्या खाऊच्या पैशासाठी आई तुम्हाला कधी 1 रुपयाचं नाणं देते, कधी 2 रुपयाचं देते, कधी मामा आला असेल तर तो 5 रुपयाचं नाणं देतो, हो की नाही? तुम्ही पैसे साठवून साठवून 10 रुपयाचं नाणं सुद्धा तुमच्याकडे येतं, 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट. आता तुम्ही छोटे आहात त्यामुळे तुम्ही जास्त पैशांचा वापर करत नाही, पण जर तुम्ही बाबांच्या खिशामध्ये बघितलं तर तुम्हाला 50ची, 100ची, 500ची, कधी कधी 2000ची सुद्धा नोट असते बाबांच्या खिशात, हो की नाही? मग या सगळ्या नोटा तुम्ही पाहिलेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत कॉइन्स अँड करन्सी नोट्स. कॉइन्स म्हणजे नाणी आणि करन्सी नोट्स म्हणजे आपण व्यवहारात ज्या नोटा वापरतो त्यांना म्हणतात करन्सी नोट्स. व्यवहारात आपण रोज ज्या कागदाच्या नोटा वापरतो की नाही, 10 रुपयाची, 20 रुपयाची, 50 रुपयाची, या सर्व नोटांना करन्सी नोट्स असं म्हणतात. मग आज आपण या नाण्यांची आणि नोटांची ओळख करून घेणार आहोत. आपले नरेंद्र मोदीजी जे आहेत, सन्माननीय नरेंद्र मोदी, हे जेव्हा आपले भारताचे पंतप्रधान झाले त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी नोटाबंदी जाहीर केली. त्यांनी आपल्या ज्या जुन्या 1000च्या आणि 1000च्या ज्या नोटा होत्या त्या काय केल्या, त्यांनी बंद केल्या आणि त्यांनी एक नवीन नोट बाजारात आणली. कोणती बरं ती नोट? तर बघा, look at the pictures of the currency notes given below. Write their values in the boxes. म्हणजे बघा, आता ही तुमच्या समोर एक गुलाबी रंगाची नोट आलेली आहे. किती रुपयांची आहे ही? बघा, त्याच्यावर किंमत लिहिलेली आहे त्या नोटेची. आता बघा, त्यांनी काय आपल्याला सांगितलंय, राईट देअर व्हॅल्यू इन द बॉक्सेस. त्या नोटवर जो अंक असतो ती त्या नोटेची किंमत असते. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेल्या या नोटा आहेत आणि ज्याच्याकडे ती नोट असते त्याच्याकडे तेवढे पैसे असतात, हो की नाही? मग आता ही समोरची जी नोट आहे त्याच्यावर आपल्याला किती रुपये दिसत आहेत बरं? 2000. 2000 रुपये दिसत आहे. मग बघा, आपल्याला जो प्रश्न विचारलाय की द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज डॅश रुपीज. तिथे रिकामा चौकोन दिलेला आहे. त्या रिकाम्या चौकोनामध्ये आपण काय लिहायचं आहे बरं? सांगा बरं आपल्याला, मला. तर ह्या नोटेवर जी किंमत लिहिलेली आहे ती तुम्हाला त्या चौकोनात लिहायची आहे. मग नोटेवर कोणती किंमत आहे? काय लिहिलं आहे त्याच्यावर? 2000. काय लिहिलेलं आहे? 2000. Mark the value of this note is 2000 rupees. The value of this note is 2000 rupees. ओके, मग आता आपण 2000ची नोट पाहिली. ही नोट खूपदा बाबांकडे असते, आईकडे पण असते, हो की नाही? मोठ्या माणसांकडे ही नोट आपल्याला बघायला मिळते. तुम्ही छोटे आहात, अजून तुमच्या खिशात ही नोट आली नसेल, हो की नाही? मोठे झालात, कमवायला लागलात, कॉलेजला जायला लागलात की कधीतरी ही नोट तुम्हाला मिळणारच. ओके, परत लुक ॲट द पिक्चर्स ऑफ द करन्सी नोट्स गिवन बिलो. करन्सी नोट्सचं जे पिक्चर दिलं आहे, जो चित्र तुम्हाला दाखवलं आहे ते पहा. अँड राईट देअर व्हॅल्यूज इन द बॉक्सेस. आणि त्याची किंमत
बॉक्स मध्ये लिहा. पहा बरं कोणती आहे नोट ही. येस, इट इज अ नोट ऑफ 500 रुपीज. ही नोट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे 500 रुपये आहेत असं आपण म्हणतो. ओके नाही, जी नोट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे 500 रुपये आहेत. मग आता उत्तर लिहिताना आपल्याला काय लिहायचंय बघा. द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज डॅश रुपीज. किती बरं सांगा या नोटची व्हॅल्यू. येस, दिस इज द नोट ऑफ 500 rupees. The value of this note is 500 rupees. Now, next. पहा तुम्हाला कोणता प्रश्न आलेला आहे. Same question. Look at the pictures of the currency notes given below. Write their values in the boxes. त्या नोटची व्हॅल्यू म्हणजे किंमत आपल्याला बॉक्स मध्ये लिहायची आहे. पहा बरं, ही नवीन नोट आहे. यापूर्वी 200ची नोट नव्हती, परंतु ज्या नवीन नोटा आल्या त्याच्याबरोबर ही 200ची नोट सुद्धा आलेली आहे. किती किंमत आहे बरं या नोटेची. 200. ज्याच्याकडे ही नोट आहे त्याच्याकडे 200 रुपये आहे. 200 रुपीज त्याच्याकडे आहे. मग बघा प्रश्न विचारला आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज डॅश रुपीज. किती आहे व्हॅल्यू या नोटची. नोटची व्हॅल्यू आहे 200 रुपीज. बघा नोटवरच लिहिलेलं आहे रुपीज 200. जेव्हा नोटवर 200 लिहिलेलं आहे तेव्हा माझ्याकडे 500 आहेत असं आपण म्हणू शकत नाही. जेव्हा नोटेवर 200 लिहिले तेव्हा आपल्याकडे 200 रुपयेच असतात. द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज 200 रुपीज. नेक्स्ट, look at the pictures of the currency notes given below. Write their values in the boxes. नोट पहा आणि त्याची किंमत बॉक्स मध्ये लिहा. पहा बरं कोणती नोट आहे ही. दिस इज अ नोट ऑफ 100 रुपीज. ही सुद्धा एक नवीन नोट आहे. जर तुम्हाला आठवत असेल आधीची 100 रुपीजची नोट होती ती अशा रंगाची नव्हती. ही नवीन ब्ल्यू कलरची 100 रुपीजची नोट आलेली आहे. ही नोट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे किती रुपये आहेत बरं. 100. किती आहेत. 100. द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज डॅश रुपीज. किती बरं व्हॅल्यू आहे या नोटची. 100. 100 रुपीज या व्हॅल्यू आहे या नोटची. ओके. Look at the pictures of the currency notes given below. Write their values in the boxes. ओके, बघा किती रुपयाची नोट आहे त्याच्यावर किंमत लिहिलेली आहे. ही नोट सुद्धा नवीन आलेली आहे. या आधीची 50ची नोट यापेक्षा वेगळी होती. ही नवीन नोट आहे आपल्या प्रचारात असलेली, प्रचलित असलेली, आपल्या वापरात असलेली. And the value of this note is dash rupees. What is the value of this note? किती लिहिले आहेत त्याच्यावर. 50. 50 रुपयाची नोट आहे. मग या नोटेची किंमत किती आहे. 50 रुपये. The value of this note is 50 rupees. या नोटेची किंमत 50 रुपये आहे. Look at the pictures of the currency notes given below. Write their values in the boxes. पुन्हा एक नोट दाखवणार तुम्हाला. ती पाहायची आणि त्याची किंमत किती आहे ती सांगायची. पहा तुमच्या समोर एक नोट ठेवलेली आहे. This is a note of 20 rupees. Right? नोटेवर किती लिहिलेले आहे. 20. 20. So the value of this note is rupees 20. The value of this note is
20 rupees. ओके, नवीन नोट सुद्धा आलेली आहे 20ची, ती पण ह्याच रंगाची आहे ज्या रंगाची आत्ताची नोट आहे. हा, तर ही 20 रुपयाची नोट आहे. या नोटेची किंमत आहे 20 रुपये. आता कोणती नोट येईल बघा तुमच्या समोर? 10 रुपीज. ही सुद्धा नवीन नोट आहे. ओके, दिस इज अ न्यू नोट ऑफ ₹10. या नोटेची किंमत आहे 10 रुपये. The value of this note is dash rupees. किती सांगा बरं? 10. The value of this note is 10 rupees. आता बघा कोणती नोट येते तुमच्या समोर. Look at the picture of the currency note given below. Write their values in the boxes. कोणती नोट आली बघा? 5 रुपीजची. The note of ₹5. ही नोट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे 5 रुपये आहे. The value of this note is 5 rupees. The value of this note is ₹5. या नोटेची किंमत 5 रुपये आहे. पुन्हा तुम्हाला काय बघायचंय बघा? Yes, this is not a note, it is a coin. काय लिहिलंय कॉइन वर? 10, 10, 10. 10 पैसे आहेत का हे? नो, दे आर 10 रुपीज. बघा रुपीजचं वरती काय लिहिलंय? एक चिन्ह दिसतंय तुम्हाला, हो की नाही? ₹10. The value of this coin is 10 rupees. वजनाला जड असतं हे नाणं आणि सिल्वर आणि गोल्डन दोन्ही रंगात हे नाणं आपल्याला पाहायला मिळतं. बघा तुमच्या समोर चित्र आहे, मध्ये सिल्वर कलर आहे, बाजूनी गोल्डन कलर आहे, ओके नाही? आणि त्याच्यावर 10, बघा 10 रेषा आहेत उभ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर? 10 रुपीज वर 10 लाईन्स आर देअर. फुलांच्या पाकळ्या वाटतायत बघा त्या. आता एक गोष्ट सांगते तुम्हाला बघा. ₹10. आता इथे बघा, जिथे आपण लाल वर्तुळ केलंय त्यामध्ये एक चिन्ह आहे, र आहे, आणि र च्या मध्ये रेष मारलेली आहे. म्हणजे काय? तर बघा, बिफोर सम इयर्स, काही वर्षांपूर्वी, वी वेर युजिंग RS फॉर रुपीज. रुपीज साठी आपण कोणते शब्द वापरायचो? कॅपिटल R आणि स्मॉल s. RS, रुपीज. रुपीज म्हणायचो आपण त्याला, हो की नाही? काही वर्षांपूर्वी रुपीज दाखवण्यासाठी आपण RS हे 2 अक्षर वापरत होतो, ही 2 लेटर्स वापरत होतो. बट नाउ डेज, पण आता मात्र वी यूज, बघा हे चिन्ह जे तुम्हाला समोर दिसतंय, र, मराठीतला र, आणि डोक्याच्या इथे त्याच्यामध्ये आडवी रेष दिलेली आहे. तर नाउ डेज वी यूज R फॉर रुपीज. ओके, आपण त्याला R म्हणू शकतो, फॉर रुपीज. नाउ डेज वी यूज R फॉर रुपीज. सगळ्यांना रुपीजचं चिन्ह आता लक्षात राहील. यापुढे रुपीज लिहिताना आपल्याला हेच चिन्ह वापरायचं आहे. बघा कितीचं नाणं आहे हे? दिस इज अ कॉइन ऑफ 5 रुपीज. 5 रुपीजची नोट पण आपण बघितली, जसं 10चं कॉइन पण बघितलं आणि नोट पण बघितली. आपण 5 रुपीजचं कॉइन पण बघितलं आणि नोट पण बघितली. 5 rupees coin is of golden color. It is of golden color. Sometimes it comes in silver color also. सिल्वर कलर्स मध्ये सुद्धा हे नाणं आपल्याला बघायला मिळतं. बघा, the value of this coin is dash rupees. The value of this coin is 5 rupees.
Look at the pictures of the currency notes given below. Write their values in the boxes. नोटच्या ऐवजी आता तुम्हाला कॉइन दाखवलेला आहे. This is a coin of rupees 2. Yes, 2 is written on that coin. So, the value of this coin is 2 rupees. Okay. Next. ओके. आता तुम्हाला तुमच्या समोर 1 रुपयाचं नाणं दिसतंय. Yes, this is a coin of rupee 1. This is a coin of rupee 1. And the value of this coin is 1 rupee. Value of this coin is 1 rupee. Okay. Look at the pictures of the currency notes given below and write their values in the boxes. बघा, हे काय आहे? एक नाणं आहे. 1 रुपयापेक्षा पण लहान. किती आहेत हे पैसे? They are 50 पैसे. The value of this coin is 50 पैसे. 50 पैशाचं नाणं आहे. आपल्याला 25 पैशाचं नाणं पण पाहायला मिळतं. 25 पैशाचं अगदी छोटं असतं नाणं. हो की नाही? आणि जे 1 रुपयाचं नाणं असतं ते पण खूपसं 25 पैशाच्या नाण्यासारखंच छोटंसं असतं. The value of this coin is 50 पैसे. Write the total amount or value in the empty boxes. आता तुम्हाला ज्या नोटा किंवा नाणी दाखवता येतील त्यांची एकत्र किंमत किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. बघा कितीची नोट दाखवली. ओ बापरे, 500. 500ची नोट आहे. ही कितीची आहे? 100ची. आणि ही कितीची आहे? 50ची. आता एकूण किती रुपये झाले ते आपल्याला ह्या बॉक्स मध्ये लिहायचं आहे. बघा, 500. 500ची किंमत किती आहे? 500. 100च्या नोटेची किंमत किती आहे? 100. आणि 50च्या नोटेची किंमत किती आहे? 50. मग आता एकूण किती झाले बरं? 500. 500 आणि 100 600. 600 आणि 50 650. 650. So, total amount किती आहे? 650 rupees. किती आहे total amount? 650 rupees. पुढे जाऊया. Write the total amount in the empty boxes. बघा आता कोणत्या कोणत्या नोट आहेत. ही 500ची नोट आहे. ही 100ची नोट आहे. 100ची दुसरी नोट म्हणजे 500ची एक नोट, 100च्या 2 नोटा आणि किती बरं? 50. 50ची नोट आहे. आणि बघा पुढे एक कॉइन आलं. 1 रुपयाचं कॉइन, 1 रुपयाचं दुसरं कॉइन, 1 रुपयाचं तिसरं कॉइन, 1 रुपयाचं चौथं कॉइन, 1 रुपयाचं 5वं कॉइन आणि 1 रुपयाचं 6वं कॉइन. 6 कॉइन्स. ओके. मग आता आपल्याला टोटल रुपीज किती ते लिहायचं आहे. त्याच्यासाठी आपण यांची किंमत मोजूया आणि ती एकमेकात मिळवूया. हो की नाही? मगच आपल्याला टोटल सांगता येईल. जेव्हा आपण टोटल करतो तेव्हा काय करतो? बेरीज करतो. हा, मग बघा आता पहिल्या नोटेची किंमत किती आहे? 500. दुसऱ्या 100च्या नोट 2 नोटा म्हणजे किती आहे? 200. तिसरं 50 रुपीजची एक नोट आणि 1 2 3 4 5 6 6 1 रुपयाची 6 नाणी म्हणजे 6 रुपये. बरोबर. मग 500. 500 आणि 200 किती? 700. 700 आणि 50 750. आणि 1 रुपयाची 6 नाणी म्हणजे 6 रुपये. 750 आणि 6 रुपये म्हणजे 756 रुपये. मग व्हॉट इज द टोटल व्हॅल्यू? 756 rupees. The total value of these all notes and coins.
Write the total amount in the empty boxes. ₹500 check note, 20 rupee check note, 10 rupee check note, 5 rupees एक coin, 1 rupees एक coin आणि अजून एक 1 rupees. ओके, आता व्हॅल्यू लिहूया प्रत्येक नोटेखाली तिची. सॉरी, अजून एक 1 रुपयाचं कॉइन आहे आणि किती टोटल व्हॅल्यू आहे ते आपल्याला लिहायचं आहे. These are 500 rupees, 520 rupees म्हणजे 520 plus more 10 rupees, 530 and 5 rupees, 535 and 1 536 and 1 537 and 1 538. So total amount is 538 rupees. पुढे पाहूया आपण. बघा कितीची नोट दिसते तुम्हाला. ओके, बघा पहिली नोट कितीची आहे? 200, 200 रुपयांची नोट आहे. हो की नाही? किती रुपयांची नोट आहे पहिली? 200, 200 रुपयांची आहे. दुसरी नोट बघा कितीची आहे? 100, किती रुपीची आहे? 100. नाव 200 and 100 becomes 300, 300 झाली. ओके, 300 नंतर 5, 305, एक 306, एक 307. So we have total 307 rupees. We have total 307 rupees. पुन्हा आपल्याला अमाऊंट काढायची आहे. बघा ही कितीची नोट आहे? अरे वा, 200च्या 2 नोटा आहेत आपल्या समोर. 200च्या 2 नोटा ठेवल्या आहेत. नंतर 100ची एक नोट, 100च्या 2 नोटा, 100च्या 3 नोटा, 200च्या 2 नोटा, 100च्या 3 नोटा. And this is a 10 rupees coin. And this is the 5 rupees coin. What is the total value? बघा 200च्या 2 नोटा म्हणजे किती झाल्या? 200 प्लस 200, 200 plus 200 becomes 400. And 100, 100, 100. 3 times 100. म्हणजे किती झाले? 100 plus 100, 200 plus 100, 300. Total they are 300 rupees. 400 and 300 becomes 700. 710 and 5 means 715 rupees. So total value is 715 rupees. Okay. Again we have to take out the value. Oh, 500 rupees, 50 rupees and 5 rupees. In total, how much are they? आपल्याला लिहायचे total value 500 rupees, 50, 550, 550 झाले and हे झाले 5. म्हणजे किती झाले सांगा total? 555. 555. 555 rupees. They are 555 rupees total. Total amount is 555 rupees. 20 rupees, 10 rupees, 5 rupees. Total value सांगायची आपल्याला 20 and 10, 30. 30 and 5, 35. In total, they are 35 rupees.
Thank you. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.